नॅशनल कोर्टात जाणार, असं कुठे होत नाही. आता इथनं आपली सुरुवात आहे की आपल्याला तो अधिकारच नाहीये. सगळे अधिकार दिल्लीकडे आहेत आणि आत्ताच्या 2014 पासून हे जे गव्हर्नमेंट आलंय त्यांनी अनेक वेळा घटना दुरुस्ती करून त्यांचे अधिकार वाढवायला चालू केले. म्हणजे राज्यांचे अधिकार कमी करतायत आणि स्वतःचे अधिकार वाढवतायत. तर ते आपल्याला ते कुठेतरी थांबवायला लागणार, कारण होतंय काय, हे जास्त केंद्रीकरण होतंय आणि हळूहळू राज्य संपूर्णच जाणार. म्हणजे जसं ते बोलतात की देश एक भाषा, एक पुढे जाऊन ते एक संस्कृती पण बोलतात की एक देश म्हणजे काय, भारत, आणि एक भाषा म्हणजे हिंदी, आणि पुढे जाऊन संस्कृती म्हणजे उत्तरेतली संस्कृती. तर हे हे चुकीचं आहे. म्हणजे भारत कसं आहे, भारत बहुभाषिक आहे. तर आम्ही तेच आमच्या फोरमवरनं तेच सांगत असतो की भारताला, आपला जो दृष्टिकोन आहे भारताकडे बघण्याचा, तो बदलला पाहिजे. कारण नवीन म्हणजे मुलांना शाळेतनं शिकवतात भारत देश, भारत माता, तेपर्यंत ठीक आहे. आपले परकीय म्हणजे पाकिस्तान वगैरे असे शत्रू आहेत, त्यामुळे तसं थोडंसं एक स्वाभिमान आणि ते शिकवण्यासाठी तोपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यामुळे आपल्याला आपले हक्क सोडावे लागतात. हे असं होता कामा नये. कारण जर खरं बघायला गेलं तर बहुभाषिक भारत हा युरोप सारखा बहुभाषिक आहे. म्हणजे तिथे फ्रेंच आहेत, फ्रेंच भाषा बोलणारे फ्रेंच आहेत, जर्मन बोलणारे जर्मन भाषा बोलणारे जर्मन नागरिक आहेत, स्पेन आहे. तर सगळा युरोप प्रांत असा बनलेला आहे. तसाच भारत आहे. तर हळूहळू हे कुठेतरी आपली भाषा, आपली संस्कृती ह्याच्या मुळावर येत आहेत. ते ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर ते एक स्वायत्तता आहे की आपली जमीन, आपले कायदे. तिथे मग कोणाचा इंटरफिअरन्स येणार नाही. उद्या जाऊन दिल्ली केंद्र शासन ते बोलू शकत नाही की तुम्ही अमेंड करू, तुम्ही तिथे जाऊच शकत नाही. जो तुम्हाला आपल्या महाराष्ट्र कोर्टाने जो निर्णय दिलाय तो तुमचा अंतिम निर्णय असणार. आता तुम्ही बोललात ना देश म्हणून, हॅलो, देशाची व्याख्या काय? देशाची व्याख्या हीच आहे. तुम्ही जर हे केलं, इंटरनेटवर गेलं